पण मी कोमलचं नावसुद्धा घेतलं नाही, काही नाही. आणि हा कसा म्हणतो की आमच्या दोघांना भावजामध्ये तू भांडण लावतो का, तू सांग मला. आम्ही दोघी नवीन भाऊ चांगले आणि बहिणी बहिणीसारखं, तू का आमच्या दोघं तेल टाकायला लागला, तू सांग मला तू. आणि तो रामदास तो काय म्हणतो, साड्या घेऊन जातो का, मग घेऊन जा, तुला नाही म्हणतो का. आणि हां, मोबाईलची गोष्ट काऊन काढायला तू, तुला मोबाईलचे पैसे दिले नाही का मी पुरीचे पुरे, तू सांग मला. दिला तर मग तू का माझ्यावर उपकार करायला लागला का, तू कोणाला मोबाईल दिला असता तर तू वापस घेतला असता का. मोबाईल दिला पैसे घेतले, मोबाईल दिला पैसे घेतले करायला लागला तर. जसं की आपल्या रामभायानं सांगितलं की मी ज्या साड्या दिल्या त्या साड्या घेऊन जाणार आहे, तर घेऊन जावा. आणि ज्या मी 20,000च्या साड्या आणल्या होत्या त्यातल्या काही विकल्या, काही मला इन्कमसुद्धा झालेली आहे, असं नाही की झाले नाही म्हणून मान्य करते मी. त्याचे काही पैसे झाले ते देऊन देत त्याला मी, आणि त्याच्या साड्या त्या घेऊन जाणार आहे. साड्याचा विषय झाला होता. आणि ह्या गोष्टीनं आमच्या घरात पुरा गोंधळ झाला. आखरी तुमची दाजी आहे की ते सुद्धा माझ्याशी बोलायला नाही आहे. तर माझी गलती झाली की मी त्या आणल्या. पण मला फक्त एवढंच ऐकणं होतं की भाऊच्या तोंडानं की मी येतो, तू काही टेन्शन घेऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त मला एवढं गोष्ट ऐकणं होतं त्यांच्याशी. पण तो तसा बोलला नाही. आणि त्यानं माझ्याशी सगळं म्हणजे बोलणं सोडलेलं आहे. तसं मी सुद्धा सोडलेलं आहे. आणि आपल्या रामदास भैयाचं तुम्ही तर ऐकलं की मी बी राम भैयानं काय केलेलं आहे तुम्हाला गोष्ट सांगू का मी. आपला जो ओम भैया बोलला ना की तू मला पोर नको कर जो म्हणून, तसंच राम भैयानं उलटी पडली. राम भैयाला कसं वाटलं की बुवा आता हा याच्या बहिणीला साथ देत नाही तर मी काहून तिला साथ देऊ, असं रामदासचं व्हायला. आता तुम्ही आपल्या रामभाईचा व्हिडिओ बघितला असणार आहे. तर बरं, नाही देता का मला साथ, नका द्या, आपल्या काय त्याच्यावर काय विशेष नाही आहे. फक्त माझं एवढं म्हणणं आहे, तुम्ही तुमच्या संसारात सुखी राहा. राहिला आपल्या भावजासाठी तर मी काल आपल्या कोमलसाठी किंवा कोणासाठी काहीच बोलले नाही. मी एक शब्दसुद्धा बोलले नाही. फक्त मी काय म्हणले होते की मी माझ्या नंदाईच्या मागं आम्ही दोघं नवरा बायको खंबीरपणे उभा राहतो. तशी माझी कोमल दुसरी बहीणच आहे, मी तिला काहीच म्हणणार नाही. कारण ती कोणाच गोष्टीमध्ये ती तिचं मत सांगत नाही आपल्याला. बाकी कोणाच्या लढाया हो, कोणाचं चांगलं चालू ती तिच्या तिच्यात राहते, मी कोमलला काहीच म्हणणार नाही. पण हा ओमा काय करतो, आमच्या दोघी नणंद भावजामध्ये की लढाई लावायचं काम करतो. तुम्ही बघितलं असं व्हिडिओमध्ये, तो डायरेक्ट आईला काय म्हणतो की बघ कोमलचं बी नाव नाही, कोमलला म्हणतो बघ ती ताई मनीषा ताई की कोमलचं सुद्धा नाव घेली. तर मी कोमलच्या बाहेर काहीच बोलले नाही काल. फक्त मी एवढंच म्हणलं होतं की आम्ही आमच्या नंदाच्या मागे खंबीरपणे दोघं नवरा बायको उभं राहतो. तर मला असं वाटतं की बा माझा भाऊ, माझी भाऊजं आहे, माझ्या मागं उभं राहा. पण मी कोमलला काहीच बोलले नव्हते. पण हा काय करला, चिनगा टाकायचं काम करायला लागला. त्या बिचारा कोमलच्या मनात काहीच नाही आहे, हा तिच्या मनामध्ये हे करायला लागला. याच्यासाठी मला खूप खूप टेन्शन आलं. आणि आता एक गोष्ट आली त्याच्यातली की तुम्ही असं ताई तू दररोजच त्यांच्या घराने करती, तर मी आता माझा विषय संपून टाकणार आहे. मला काही घेणं देणं नाही त्यांच्याशी, तर त्यांचं करू. पण मी माझ्या मायबापाला कधी सोडणार नाही मी, कारण की कधी मला माझे मायबापच कामी पडणार आहे हे मला माहिती आहे. हे आणि मलाच काय तुम्हाला सगळ्यांनासुद्धा माहिती आहे की आई वडील आहे तरच आपलं अधिकार असतो. बाकी भाऊभावाचं काय हो, आज आहे उद्या अशी गोष्ट आहे त्यांची. त्यांच्या भरोश्यावर कोण उड्या मारतात, जे आहे ते आपले मायबापच आहे, मलासुद्धा माहिती आहे. आणि आता माझ्या घरचं मॅटर मी सॉल्व करणार आहे, मलासुद्धा माहिती आहे. आणि पैशाचा वादा होता पण आता जाऊ दे. आता थोडीफार कोणाला वाटते की एकाचे दोन म्हणजे कसं थोडीफार इन्कम कोणाला नसते, तुम्ही सांगा. मी आता घरीच बसलेले होते आणि मी कसं म्हणलं ते फंक्शनसाठी ज्या साड्या होत्या ना, तर आता संक्रांतसुद्धा आलेली आहे. आता संक्रांतीला कधी राहिल्या तर विकीन साड्या, नाही तर मग राहिलं. कारण की माझ्यासुद्धा आहे त्यात साड्या, पण आता साड्या कन्फ्युजन झाल्या कारण त्याच्या स्पेशल काठापदरच्या साड्या होत्या. मी दुसरासुद्धा माल आणले. थोडंफार बायका येतात नेता घरात, म्हणजे कसं आहे तरी असेल तरी 30,000चा माल असेल त्याचा. मी असं नाही म्हणत की नाही आहे, खूप साऱ्या साड्या आहे. तर आल्या तर देते मी. पण आता याच्यानंतर तो येईनच. आता कधी येईन हे मला माहीत नाही आहे. तर घेऊन जाईल साड्या, असं काही म्हणणं नाही माझं. जा बाप्पा, माझ्यापाशी काही पैसे नाही तुला द्यायला. आणि राहिला मोबाईलची गोष्ट, तर माझ्यापाशी तेव्हा पैसे नव्हते मोबाईलसाठी की कशी देऊ म्हणून मोबाईलचे पैसे तुम्हाला खोटं वाटेल. जी आपली मी काय केलं तर थोडीशी की इन्व्हेस्टमेंट म्हणून थोडेसे पैसे जमा केले ते, आणि त्याच्यातूनच एक सोन्याची अंगठी गेली ती अंगठी मी मोडली आणि त्याचेच पैसे मी भाऊला दिले.
फोनचे. तर त्याच्यासाठी मी खूप विचार केला, म्हणजे म्हणजे मोडू की नाही मोडू, मोडू की नाही, म्हणजे खूप खूप विचार केला मी. आणि आखरी मी ते काम करायचं त्याचे पैसे त्याला देऊन दिले. मान्य करते मी की त्याला फोन घेणं होता म्हणून. त्याच्यासाठी मला दादाने सुद्धा खूप योगदान केलं. आता तुम्ही मला सांग कसं ताई, तर ते सुद्धा सांगते तुम्हाला मी. कारण की मला पैशाची खूप गरज होती, माझ्यापाशी ते पैसे नव्हते. तर मला दादा म्हणे की तू काय कर म्हणे, तुला फोनची गरज आहे, कारण तू व्हिडिओ करते, तुझा फोन खूप परत. माझ्या फोनमध्ये तुम्हाला मी काय सांगू, फोनमध्ये मला आवाजसुद्धा येत नव्हता. आणि मी जे मला आवाज जर मला कोणाशी बोलणं असेल तर मला स्पीकर ऑन करणं पडत जाय. शॉर्ट व्हिडिओ जर मी कोणी गर्दीत असले, शॉर्ट व्हिडिओ जर मी केला तर त्याच्यात मला म्हणजे आवाज म्हणून गाण्याचा आवाज सपशील बी येत नव्हता. आणि जे मी बोलत होते तेच त्या गाण्याचा रिप्लाय वापस येतच जाय, म्हणजे त्या गाण्यात माझा आवाजसुद्धा येतच जाय. खूप होते मी, तरी तो मी 3 महिनेसुद्धा वागवला. आखरी मला भाऊ म्हणला, हो भैया की तू नवा मोबाईल घे. पण माझी तशी परिस्थितीच नव्हती की मी नवा मोबाईल घेऊ शकते. मी 1-1.5 लाखाचा मोबाईल नाही घेऊ शकत. तुम्हाला सगळ्यांनासुद्धा माहिती आहे माझी घरची हालत कशी आहे म्हणून. मी एवढा महागाईचा घेऊ शकत नाही. तर तेवढंच आपला राम भैया म्हणे की मी मोबाईल घेणार नवा. बरं आधी मग जाय. तर तो म्हणे की मला की मोबाईल पाहिजे, जसं मोबाईल घ्यायचा म्हणे. आता तुम्ही सांगा की मोबाईल पाहिजे म्हणे, मला मग घे भाऊ तू. मी त्याला डायरेक्ट सांगितलं मला मोबाईल नाही घ्यायचा, मला माझ्यापाशी काही पैसे नाही आहे. पण मग दादाचं म्हणणं आलं की चांगला फोन आहे हा, कोणाला देईन विकत, किती पैसे येतात काय येतात. आणि तुम्हाला खरं सांगते त्याने 4,000 कमी केलेत. कारण काहून मी सुद्धा सांगते तुम्हाला, कारण की ते नगदी पैसे मी त्याला दिले. आता तुम्ही सांगता तुझ्यापाशी नगदी पैसे नव्हते, मी तुला कुठे दिले. तर मला आईनं आणि दादानं दोघांनी मिळून पैसे दिले. त्यांच्यापाशी त्यांची काही थोडीफार इन्व्हेस्टमेंट असेल, त्यातले मला पैसे दिले. किती म्हणजे मी प्रमोशनसाठी गेलते ना, तर मला त्याचे 6,000 रुपये आलते. आणि माझा मोबाईल विकला तर तो फक्त 5,000चा विकला. असे माझ्यापाशी 11,000 झालते. आणि मी ऐकून घेतले ते 20,000, म्हणजे दादाकडून घेतले ते 20,000 रुपये. असे मी त्याला 30,000 रुपये मोजून दिले. आणि मग मला त्याच्यानंतर मग मी डबल त्यांच्या घरी गेले. तेव्हा मी मग ती अंगठी होती ती मोडली आणि त्याचे पैसे मी दादाला वापस दिले. म्हणजे नको माझ्यासाठी तुमच्या घरात लढाई नको. कारण की तुम्हाला माहिती आहे की भावाभावामध्ये कसं असतं की ओम भैयाला माहीत होते की दादाने पैसे दिले म्हणून. आणि म्हणलं कसं पुढं चालून तुम्ही काय म्हणसान की बा ही लेकीला पैसे देते साठी मी नाही, असं नाही करत मी. कशाला खोटं बोलू मी दादाला पुरे पैसे दिले. खोटं वाटत असेल तुम्ही अजून मी कमेंट करून विचारत झाला. आणि दादा तुमच्या सगळ्या कमेंट वाचता की मी त्यांचे पैसे ठेवले नाही. मला नाही, माझ्यासाठी तुमच्या घरात लढाया नको. कारण की कसं होतं की बा ही आमचे पैसे आमचेच घेता आणि देखील देता. त्याच्याकरता मी माझी ती अंगठी मोडली आणि पैसे मी दादाला वापस दिले. मी ठेवले नाही. मला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही हो, फक्त माझ्या पाठीशी उभं एवढीच अपेक्षा होती. पण ती सुद्धा भावना तोडली. पण मला आता एवढी गोष्ट कळाली, कारण की जेव्हा फोन घेतला तेव्हाच मला कळाली की आता तुम्हाला सांगते मी, आता बोलायला नाही पाहिजे पण आता मी बोलते तुम्हाला. पण आता तुम्ही मला सांगा की 30,000चा मोबाईल घेतला, आता रामदासपाशी पैसे नसतील का? बरं ते सोडा. ओम भाऊपाशी पैसे नाही का? ओम भैया मला डायरेक्ट माझ्यापाशी पैसे नाही आहे म्हणून, घेशील ते घेणे तर राहू दे म्हणला. तर दादा म्हणे की राम भैया बी म्हणे नगदी पैसे देशील तर तू फोन घे, नाही तर घेऊ नको. पण जेव्हा मला दादा म्हणले ना की मी देतो पैसे घे तू, तेव्हा मला खूप चांगलं वाटलं की बा अशा कामाला माझे दादा उभे राहिले. मला खूप म्हणजे मला मनातलं बात खूप चांगलं वाटलं की मला दादा म्हणले की घे पैसे तू. पण मग ते बी माझ्या जीवात कसं माझं होत जायचं की बा आपण यांच्याकडून पैसे घ्या आणि आपल्यासाठी यांच्यासाठी लढाई नाही हो, असं नाही झालं पाहिजे. तरी मी त्यांचे जास्तीत जास्त 1च महिना पैसे वापरले. 1 महिनासुद्धा बड्या मुश्किलनं 22-23 दिवस धरा. मी लगेच त्यांचे पैसे फेडून टाकले. ठीक आहे, माझ्या पैसे ठेवले नाही. आणि हां, पैसे दिल्यानंतर सगळ्यांनी देखता पैसे दिले. चोरून लपून नाही काम केलं, तुम्ही बघू शकता. तर तसं तो आम्हाला 30,000चा मोबाईल पडलेला आहे मागं. पण कसं असतं ना, खरी गोष्ट सांगतो मला मी की बा जे म्हणजे कसं असं मायबापाने समजा सपोर्ट केलं ना, मला आता लोक काही सपोर्ट करतच जाय. पण दादा इतका जीव नव्हते लावत. पण त्या दिवशी मला दादा म्हणले ना की तू घे फोन, मी तुला पैसे देतो. त्या दिवशी मला खूप भारी वाटलं की नाही बा की एक शब्द. कारण की मी पहिले आपल्या ओम भैयाला म्हणलं होतं की दे म्हणून, ओम भैया नाही म्हणे. आणि राम भैयाला नगदी कॅश पाहिजे होती. आता एक दोघा भाऊ बिना पैशाचे का तुम्ही सांगा. आता याच्या पुढं जर माझ्या मुलीचं म्हणा की दुखासुखाला म्हणा की यांना मी पैसे माहिती आहे, मला आता मी कोणा तोंडाने यांना पैसे मागणार आहे? मी नाहीच मागू शकत ना, कारण की हे आता त्यांचे रंग दाखवले. सांगा बा असं यांचं मग जाऊ दे. आता याच्यावरती हे मी गोष्ट माझ्यासोबत शेअर नव्हते करत. पण ती आता ती कसं रामभाईचा व्हिडिओ पाहिला मी ना, तर रामभाई म्हणे की मोबाईलची गोष्ट आली की बा
पैसे घेतो, असं झालं तसं झालं म्हणून ही गोष्ट काढली मी. माझी मनात गोष्ट नव्हती काढायची. आणि खरी गोष्ट सांगू का, रामभुवन भैया म्हणतो की आपल्याला असं रडापडी, पण काय करा, अशी गोष्ट निघली ना असं मनातून खूप खराब वाटतं आणि आपोआप त्या डोळ्यातून असं पाणी येऊन जातं. दुसरं काही नाही, व्हिडिओमध्ये हेच होतं. कारण की तुम्हाला तर माहीत असेल की आता ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या नाही आहे, पण आता गोष्ट निघली म्हणून तुम्हाला सांगायला लागली मी की मला खूप भारी वाटलं की माझ्या आई दादा माझ्यासोबत आहे. म्हणून माझ्या कोण्याही कामामध्ये माझ्या आई दादा माझ्यासोबत राहतील हे मला आज कळालं. आणि आईचासुद्धा फोन आला होता. तर आई बोलली मला, म्हणे जाऊ दे काय टेन्शन नको घेऊ तू, मी येते म्हणे, पाहुण्याशी बोलते. पण आईला म्हणे तू राहू दे म्हणलं, आता मी माझं मॅटर मी सॉल्व करते, तू तुझ्या संसाराचं बघ. तुमच्या लेकरा नाही तरी आधीच तर परी पिऊ ऋतू यांना खूप त्रास व्हायला आलेला आहे, खोकला सर्दी खूप झालेलं आहे. तर कोमलशी सुद्धा बोलली. कोमल बोलली ताई काय झालं, म्हणलं काही नाही झालं बेटा, फक्त आपल्या लेकराकडे लक्ष दे आणि तिला परीला पिऊला ऋतूला वाप घ्या म्हणलं, काही काढा करून दे म्हणलं थोडाफार, कारण की त्यानंसुद्धा फरक पडतो. आता तुम्ही म्हणसाल लहान लेकरं आहे, तर आपली ती हे असतं ना जायफळ, जायफळ ते असतं ना, ते घासून द्यायला घसारा दिला ना त्यानंसुद्धा सर्दी खोकला बसतो असं तिला सांगितलं मी ना. म्हणलं तसं आपल्या पिऊच्या आणि ऋतूच्या डोक्याला जसं घसारा लावा म्हणलं, त्यानंसुद्धा उष्णता येते तर लेकराला सर्दी खोकला लवकर बसतो. तर ती हो बोलली. आणि बाकी आपली परी तर माहितीच किती बोलते म्हणून. तर त्यांना बोललं की असं एकदम मन हलकं होऊन जातं. पण एखादी गोष्ट अशी मनात लागते ना की ती मनातून निघतच नाही, हेच कारण आहे. आता हा आपला आखरी व्हिडिओ, याच्यावरती व्हिडिओ करणार नाही त्यांच्यावरती. आता त्यांनी केले बघू आता काय करतात. कारण की आज मी रामदास असा बोलला आपल्याला, तर माझं तर पक्कीच आहे. कारण की नको असं खूप मनाला लागतो, अशा कधी शब्द असे टुचता मनामध्ये, विचार केला की ते राहून मनात येतात. आता आज तसं काहीच नव्हतं बोलायचं कोमले, पण तरी तू कोमलला म्हणे की तुझं नाव घेतलं म्हणे. मी कोमलशी काहीच बोलले नव्हते. आणि कोमल तुम्हाला तर माहिती कोणाच गोष्टीत इंटरेस्ट घेत नाही ती, कारण ती तिच्यातच राहते, तिच्या लेकरं ती तिच्यातच राहते. ती त्या कोणाच गोष्टीचं काही हेच नाही आहे. म्हणून मी कोमलला काहीच म्हणणार नाही, कारण ती माझी लहान बहीणसारखीच आहे आणि मी तिला तशीच मानते. असं कधीच नाही. जेवढं ती माझ्या लेकराला दिलं होतं त्याच्या दुप्पट जीव मी त्यांच्या लेकराला लावते. कारण तुम्हाला माहिती माझं परितन पिऊ किती, परी पिऊ ऋतू यांच्यात किती जीव आहे. ऋतूजण पिऊ तरी नाही, पण परीला माझ्या जीवाच्या आत आहे परी माझी. कारण की परीला कोणी बोलले की मला खूप राग येतो, अशी गोष्ट आहे. आणि परीसुद्धा मला तेवढाच जीव लावती. तर चला मग आता व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करणार, व्हिडिओ एवढाच करते.